हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय 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 राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम कुंडलिक वरद हरी विठ्ठल विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो पार्वतीपते शिव हर हर महादेव हरी हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः सद्गुरु रामचंद्राय नमः श्री पांडुरंगाय नमो नमः तुझ्या नामा वाचोनी निश्चिती आणि साधन नेने श्रीपती जप तप अनुष्ठान नाना रीती काहीची मज प्रती कळेना श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही काकांडी नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या या त्रिवेणी संगमात मारुतीराया गणपती देव आणि देवादिदेव महादेव या भगवंताच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्त्यातील हा 5वा दिवस 5व्या दिवसात दुपारच्या क्षेत्रामधली सेवा जगद्गुरु जगदवंदी देहू निवासी तुकोबाराय या महान असणाऱ्या संतांचं चरित्र यथासांग पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. सज्जन हो मायबापो हो, पहिल्या प्रथम देवादिदेव महादेव त्या महादेव परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी सर्व साधू संत मंडळी
वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध सर्व संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन तुकाराम चरित्रातले हा 8वा अध्याय आणि 8व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. सज्जनो, कवी ग्रंथ करते भगवंताला अनन्य भावानं शरण जाऊन भगवान परमात्म्याला वंदन करून नमस्कार करून भगवंताचं वर्णन करू लागलेले आहे. देवा, तुझ्या नामाचं असणारं त्या ठिकाणी फार मोठं सामर्थ्य आहे. कारण नाम हे सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवान परमात्म्याला म्हणाले, देवा मला फक्त तुझ्या नामाची गोडी लागू दे, आवड निर्माण होऊ दे. आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्यासे सर्वाये. म्हणून भगवान परमात्म्याला म्हणाले, देवा सर्व साधनाचे सार हे तुझं नाव आहे. कारण योग याग विधी येणे नोहे सिद्धी. मायाची उपाधी दंभ धर्म. माय बापू, भगवंताचं नाव हे या कलियुगामध्ये सार आहे. आणि योग याग करणं सोपं नाही महाराज. माऊलीनं सुद्धा सांगितलेले आहे, योगाचे वाटा जे का निघाल्या सुबटा, तया दुःखाची वाटा भागाला. माय बापू, योग याग जर करायला गेलं तर दुःख आहे. आणि म्हणून भगवंता कलियुगामध्ये तुझ्या नामाचं महत्व फार मोठं आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याला विनंती करावी, देवा मला तुझ्या नामाची आवड होऊ दे बर काय. व्रत करावे यथा विधीने, तरी अन्न वाचोनी व्याकुळ प्राण. बोला जरी हिंडावे तीर्थाटन, वावा शक्तीहीन शरीर की. माय बापू, चिंतन करा. फार सुंदर असणार त्या ठिकाणी कवी ग्रंथकर्ते बोलू लागलेले आहेत. माय बापू, वर्त जर करायला गेलं तर या जीवाला या देहाला अन्नाची गरज आहे महाराज. अन्न जर नाही गेलं तर व्रत असणार सफळ होत नाही. अन्नामुळं आम्ही व्याकुळ होऊन जात्या. मग जप तप व्रत असणार एक बाळा. व्रत सोपं आहे का? नाही. जर आम्ही तीर्थयात्रा केलो माय बापू, पायी तीर्थयात्रा घडू देह संतादारी पडू. सज्जन हो, पायी तीर्थयात्रा करायला गेलं तर आमच्या देहामध्ये ताकद राहिलेली नाही बरं काय. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी म्हणाले, देवा ठायाची बैसोनी करायक चित्त. आवडी अनंत अनवामा. मग तुम्हा मला किती सोपं आहे माय बापू. तर आपण असणार त्या ठिकाणी एकाग्र चित्त करावं आणि त्या भगवंताचं चिंतन करावं बरं का. तुझी प्राप्ती व्हावया श्री हरी. वावा. सत्पात्री दाने द्यावे जरी, तरी धन नाही बहुत पदरी, कैशा परी हे घडे. भगवान परमात्म्याला म्हणाले, तबा देवा तुझी प्राप्ती करण्यासाठी त्या ठिकाणी धन वगैरे दान जरी केलं तरी जमते, पण भगवंता धनाचा साठा आमच्याकडे नाही बरं काय. मग काय आहे तर फक्त प्रेम आहे महाराज. देवाला जर आपल्यासारखं करायचं असलं माय बापू तर प्रेमाशिवाय इतर काही नाही बरं काय. हो, तर प्रेम हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महाराज. प्रेम सुख देई प्रेम सुख घेई, प्रेमा वाचून नाही समाधान बरं काय. देवाला जर आकळायचं असेल तर मग काय करावं लागल तर प्रेम द्यावं लागल. आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज, थोर प्रेमाचा भुकेला दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा
परमात्म्याला सुद्धा दुष्काळ आहे सज्जन हो. तर काय याचा कयाचा दुष्काळ आहे, तर केवळ प्रेमाचा आहे. म्हणून तुम्ही आम्ही प्रेमानं भगवंताचं चिंतन करावं. चराचर जे दिसते काही वा तेथे तुझचे पाहावे सर्व ठाई. तरी गुण दोष दिसती सर्वही समता नाही चित्तात. सज्जन हो बापू, चराचरामध्ये भगवान परमात्मा भरून उरलेला आहे महाराज. बरं काय, ऐसा ठाव रिता नाही. भगवंताशिवाय एक जागा सुद्धा रिकामी नाही महाराज. पण समान दृष्टी नाही. माय बापू चिंतन करा, कारण जोपर्यंत आमची समान दृष्टी होणार नाही तोपर्यंत आम्हाला सुद्धा देव कळेल का, कळणार नाही. आणि म्हणून चिंतन करावं, कारण आमच्या अंतकरणाच्या ठिकाणी हे ईश्वरची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर तुझाला झाला. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं सज्जन हो, तर समान नजरेनं सगळ्याला बघून आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा. बरं काय, श्रुती अभ्यास करावा तत्वता. बुद्धी नशेची आता. अध्यात्म ग्रंथ पाहू म्हणता. तेथे असताना पैसे. सज्जन हो, वेदाचा श्रुतीचा अभ्यास करावा, शास्त्र प्रचिती म्हणतात. बरं काय, पण भगवंता तेवढा वेळ असणार आमच्याकडे नाही. कारण आम्ही मायारूपी सागरामध्ये अडकलेले आहोत, किंवा तेवढं सखोल ज्ञान असणार आमच्याकडे नाही. बरं काय, काय म्हणलेले आहे माय बापू, ज्ञानेवीन अर्थावीन पोती. ज्ञाना त्या ठिकाणी माय बापू जर कुठलाही अभ्यास करायचा असलं तर ज्ञानाची गरज आहे. ज्ञानेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती, बळेवीन शक्ती बोलू नये. आणि म्हणून भगवान परमात्मा हे खरं आहे, पण माझ्याकडे तेवढं काही सामर्थ्य नाही. मग काय करणार, तर देवा तुझ्या नामाची मला आवड लागू दे. बरं काय, तुझ्या भक्त कथेची सागर मोठी. वावा प्रेम भावे बांधिले पाठी. आता पाहुणे कृपा दृष्टी. पाहवी जगजेठी पैलतीला. भगवान परमात्म्याला विनंती करून म्हणाले, देवा तुझ्या भक्ताच्या कथेचा प्रेम असणार माझ्या हृदयामध्ये असू दे. माय बापू, संताचं चरित्र आवडीनं ऐकावं, प्रेमानं ऐकावं, अंतकरणातून ऐकावं महाराज. कारण देवाला म्हणत आहे, देवा मला दुसरं तिसरं काही नको, तर तुझ्या भक्ताचं चरित्र माझ्या मुखातून त्या ठिकाणी निघू दे. अखंड असणारं संताचं चरित्र माझ्या मुखात असू दे. बघा माय बापू का असं म्हणत आहे, तर संत ते देव. देव कुठं आहे महाराज, तर संताच्या घरी आहे. बरं काय, का म्हणलेले आहे, पायी तीर्थयात्रा घडो देह संतादारी पडो. कारण संताच्या दारामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. किंवा उजळलिया भाग्यता आवडी चिंता वारली. का वारले महाराज, तर या संतामुळं भगवंताची भेट झालेली आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याला विनंती करतात, देवा माझ्या मुखामध्ये तुझ्या संताचं तुझ्या भक्ताचं चरित्र राहू दे. बरं काय, मागेल्या ध्यायी कथा सारावणीशी काटा मोडला तो. बाबा लोकांच्या रुक्मिणीवर सुंदर सत्वर भेटले. सज्जन माय बापू, मागचा अध्याय म्हणजे याच्या अगोदरचा अध्याय सिंह अवलोकन करणे म्हणतात ना याला. सिंह ज्यावेळेस शिकार करते त्यावेळेस पाठीमागं थोडं ते शिकार केल्यावर समोर गेल्यावर पाठीमागं वळून पाहते, त्याला सिंह अवलोकन करणे म्हणतात. आणि म्हणून याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये कालच्या दिवशी आपण ऐकलेल्या, तर त्या आवलीला म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीला
जिजाईला पायामध्ये काटा मोडलेला होता आणि भगवान परमात्म्यानं त्या जिजाई त्या पायातला काटा आपल्या दातानं काढला. बरं काय, देव एवढ्या मोठ्या अंतकरणाचा आहे महाराज, उदार अंतकरणाचा आहे. आणि भगवान परमात्मा ते काटा काढले आणि आवलीला समाधान केले. ही गोड कथा, सुंदर कथा आपण कालच्या अध्यायात ऐकल्यावर काय, गावात येऊन वैष्णव भक्त संत सेवेशी झाला रता. वा वा, दयाशी आदर करोनी भूत चरण प्रक्षालित स्वहस्ते. बघा माय बापू, गावामध्ये असणारा वैष्णव भक्त, वैष्णवामधला सर्वश्रेष्ठ असणारा भक्त ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. आणि तो तुकोबाराय असणारे आपल्या गावात देहू गावामध्ये आले आणि आल्यावर संतांची असणारी सेवा करू लागलेली आहे. बरं काय, संतांच्या सेवेमध्ये निमग्न झाले माय बापू, देहावर भान राहिलं नाही. त्यांचे चरण धुवणे, चरण दाबणे, त्यांना असणारं त्या ठिकाणी यथासांग पद्धतीनं जे काही लागते ते असणारं देणं, हे तुकोबारायाचं वैशिष्ट्य झालं. मायबापू, आपल्या इथं सुद्धा साधू संत महात्मे आल्यावर तुम्ही आम्ही असणारा या प्रकारचा विचार आमच्या जीवनामध्ये उतरून संतांची सेवा करावं. कारण संत तुम्ही माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. कारण संत हे फार श्रेष्ठ आहेत, किंवा जगाच्या कल्याणी संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणून संत हे जगाच्या कल्याणासाठी अवतार धारण केले. म्हणून तुकोबाराय त्या संतांची सेवा करू लागलेली आहे. आते तीर्थ घालिताची वदनी, वा वा, अमर सत्या होणे गौनमानी. सकळ तीर्थ संतांच्या चरणी विषय मने दृढ केला. बघा माय बापू, सर्व तीर्थाचं माहेर म्हणजे संतांच्या चरणाचं तीर्थ आहे. आणि संतांच्या चरणाचं तीर्थ पिल्यावर ब्रह्मरस, त्या ब्रह्मरसाचं सुख तुकोबारायाला मिळू लागलेले आहे. आणि दृढ निश्चय, निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ. निश्चय असला पाहिजे महाराज. आणि निश्चय जर नाही केला माय बापू, तर आम्हाला कुठलंही कार्य सिद्धीला नेता येत नाही. आणि म्हणून त्या तुकोबारायाचा हा निश्चय होता. आणि संतांचं चरण तीर्थ अतिशय प्रेमानं आदरानं पिऊ लागलेले आहेत. तुळसी माळा सुमनहार घालून पूजित वैष्णवे. वा वा, वैशेचे ब्राह्मण द्विजवर सद्भावे आदर करीतांचा. सज्जन माय बापू, तुळशीची माळ, बर काय, आणि त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन, तुळशीचा हार गळ्यात टाकून सद्भावानं त्या संतांचं ते सर्व सेवा करत होते. त्याच प्रकारचं संत सुद्धा तुकोबारायाला मानत होते महाराज. तुकोबाराय असणारा आपला देह संतांसाठी अर्पण करत होते. तुम्ही आम्ही आमच्या संसारासाठी हा देह कष्ट करत आहात महाराज. बरं काय, देह हा भगवंताच्या चिंतनासाठी आलेला आहे. पण तुम्ही आम्ही या मायारूपी सागरामध्ये याचा खर्च करायला. पण तुकोबाराय हा देह असणारा त्या संतांसाठी खर्च करता येता. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करायला, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. बरं काय, शोधित वैष्णवात्म विप्रत प्रयास करता समाचार. तयाशी प्रयत्न करून पाल भोजन आदरे घाली तसे. बघा माय बापू, काय विचार आहे तुकोबारायाचा. द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणांची सेवा करणे. का करत होते महाराज, तर शास्त्र असं म्हणलेले आहे. तर भूदेव हा शब्द ब्राह्मणाला आलेला आहे. द्विज ब्राह्मण, साधू संत महात्मे त्या ठिकाणी जर आले तर त्यांना विनंती करत होते,
त्यांच्या पाया पडत होते. त्यांना पुन्हा पुन्हा नम्रता धारण करून आपल्या घरी नेऊन त्याला असणारं भोजन देत होते माय बापू. बघा, चिंतन करा. आम्ही आमच्या घरातल्या लोकांना समाधान जेवायला द्यायला माय, बरं काय. आणि हे तुकोबाराय आलेल्या साधू संत महात्म्यांना अतिशय आनंदानं, प्रेमानं आणि नम्रतेनं विनंती करून जेवू घालत होते. म्हणून माय बाप हो, कुठलंही चरित्र ऐकते वेळेस त्या चरित्राचं असणारं अनुकरण करावं, आमच्या जीवनामध्ये उतरावं आणि जीवनात उतरून आपल्या जीवाचं कर्तव्य करावं. बरं काय. वा अनेक साधन सर्वथा नाही नाही गावतला काही जीवी धरियला. सज्जन हो, संताच्या सेवेसारखं साधन माय बापू तर इथलं दुसरं कोणतंही नाही. का नाही महाराज, बरं काय. त्याचं एक कारण आहे. कारण संतांची सेवा केल्यावर देवाची सहज प्राप्ती होती. काय म्हणलेले आहे महाराज, हरी प्राप्तीशी उपाय लगावे ते संतांचे पाय. सज्जन हो, भगवान परमात्म्याला जर आपल्यासारखं करायचं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल, तर संताच्या चरणाचं रज किंवा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि म्हणून मग सज्जन हो, तुम्ही आम्ही काय करावं तर त्या संताची सेवा करावं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संताची सेवा अतिशय आनंदानं करू लागलेली आहे. संत सेवे परते काय अनेक साधन सर्वथा नाही. त्यांच्या वचनांची ठाये विश्वास जीवी धरियला. संतांच्या सेवेसाठी दुसरं साधन या जगात कोणतेही नाही महाराज. आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवावं. विश्वासम फलदायकम, विश्वास करावा महाराज. कोणावर करावं तर संतावर करावं, सज्जनावर करावं, साधूवर करावं. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर आमचं भाग्य उदयाला येते. उजळली भाग्य आता अवघी चित्ता वारली. कारण चिंता नावाचा रोग आमच्याकडे राहत नाही. म्हणून तो कोंबाराय संताची सेवा करू लागलेली आहे. संत गाती कीर्तनात त्यांच्या मागे द्रुपद धरित तेने सहजचे श्रवण होते. मग मनन करीत एकांती. संत असणारे कीर्तन करत होते. तुकोबाराय त्यांच्या पाठीमागं असणारं द्रुपद घेत होते महाराज. आणि मग सहज असणारं त्या ठिकाणी त्या श्रवण भक्ती होत होती. आणि श्रवण झाल्यावर मनन होत होतं. माय बापू चिंतन करा, तुम्ही आम्ही सुद्धा ते कार्य करावं, बरं काय. आणि केल्यावरच हे नवविधा भक्ती आमच्याकडे प्राप्त होतात. सज्जन हो, हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये नवविधा भक्ती आपल्याला इथल्या जीवाला करावं लागते. आणि म्हणून असणारे तुकोबाराय हे कार्य करत होते. बरं काय. लोक या सेवेला रुक्मिणीवर वा तरी करीत तसे परोपकार. खडे झाडी तसे आपुल्या करे. जेथे वैष्णव वीर नाचती. सज्जन हो माय बापू, जगद्गुरु तुकोबारायाला रुक्मिणी मातेचा वर म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याची असणारी भेट झालेली आहे. बरं काय. देव मिळाला, विषय संपला की नाही माऊली. हा जीव असणारा कशासाठी करत आहे तर देवाची प्राप्ती व्हावं म्हणून तुम्ही आम्ही भक्ती करायला. तुकोबारायांना देव मिळाले. नामदेव महाराजांना वयाच्या 7 वर्षाच्या अगोदरच भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. पण आयुष्य त्या ठिकाणी त्यानं तिथं थांबवले का नाही महाराज. कारण जगाच्या कल्याणासाठी तुकोबारायाला त्या ठिकाणी सेवा करायला सुरुवात केलं. तुम्हा आम्हाला जर देव मिळाला, देव पाहावयासी गेलो,
आणि माझा मीच देव झालो. पण देव झाल्यावर सुद्धा त्या ठिकाणी मायबापू तुमच्या आमच्याकडून जगाचं काहीतरी हित झालं पाहिजे. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय जगाचं हित करू लागलेले आहे. प्रसंग पाहून या देखा कीर्तनात धरित शेदिवटी तुका धरोणी लौकिकाची शंका हरिनामे देखा दागवितसे. सज्जन हो, वेळ प्रसंगानुसार जगद्गुरु तुकोबाराय कुठलंही कार्य करत होते. दिवटा धरणे, अंधार पडला तर उजेड प्रकाशित करणे, तिथं नामामध्ये कीर्तनामध्ये तल्लीन होणे, कीर्तनामध्ये नाचणे. बघा तुम्ही आम्ही या संसारामध्ये तल्लीन झाल्या. काय करायला संसारासाठी? कुठली लाज लज्जा आम्हाला काही राहिली का महाराज? अजिबात नाही, लाजत नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारचा विचार येत नाही. संसारासाठी नाही ते कार्य करायला. पण तुकोबाराय भगवंताच्या कार्यासाठी माय बापू जे लहानातलं लहान सुद्धा काम आहे ते काम असणारे करत होते. आणि म्हणून तुम्ही आम्ही चिंतन करावं माय बापू. बरं काय, आमच्याकडे अहंकार अजिबात असू नये. बरं काय, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. सज्जन हो, या विष्णू भक्तांना असणारा अहंकाराचा अभिमान किंचित सुद्धा येऊ नको महाराज. म्हणून असणारा तुकोबाराय सर्वश्रेष्ठ असून त्या ठिकाणी कुठलंही कार्य सहज असणारे करत होते. बरं का, कीर्तनी बैसती संत जन त्यांचे पायतन करीत असे जत वावा जाते समयी पुढे ठेवून करीत असे नमन सद्भावी. बघा माय बापू, ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी सर्व संतांचे जे पायातले पायतन आहेत, चप्पल म्हणा, बूट म्हणा, ते सर्व असणारे उचलत होते आणि आपण जतन करून ठेवत होते महाराज. आम्ही कोणाच्या पायाच्या चपलीला हात लावते का महाराज? लावत नाही. पायानं ढकलून द्यायचा प्रयत्न करत्या. चिंतन करा सज्जन हो, आम्ही काय माणसाला पायानं ढकलाय बघायला. बरं काय, अहो भक्ती सोपी नाही सदाशिव पाटील. भक्ती हे सुळवरल्या तलवारीच्या धारासारखी आहे. बरं काय, किंचित जरी आमच्याकडून पाप झालं तर आम्ही असणारं महागा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय हे जगाचे जगद्गुरु असून सुद्धा काय करत होते तर त्या टाळकऱ्यांचं, त्या विनेकरांचे, त्या संतांची पादुका उचलून बाजूला ठेवत होते. कीर्तन संपल्यावर ज्याची पादुका त्याच्या समोर आपल्या हातानं उचलून ठेवत होते आणि त्यांचं दर्शन घेत होते आणि दर्शन घेऊन त्यांना आज्ञा करत होते महाराज. एवढं सखोल किंवा खाल्लं काम असणारं जगद्गुरु तुकोबाराय करत होते. म्हणून तुम्ही आम्ही काय करायला याचं चिंतन करायचं आहे माय बापू. आणि जोपर्यंत आम्ही चिंतन करणार नाही, जोपर्यंत आमच्यातला अहंकार बाजूला जाणार नाही, तोपर्यंत असणारा आमच्या जीवाचा उद्धार होणार नाही. म्हणून हे संत चरित्र ऐकावं आणि जीवनामध्ये उतरून कृतार्थ करावं. बरं काय, कीर्तने द्रौपद धरित असे जेथे वावा आधोत रंग येतसे तेथे प्रेमे कंठ होय सद्गदित नेत्र्याश्रुपात वाहते. बघा माय बापू, ज्या ठिकाणी कीर्तन करत होते त्या ठिकाणी आपण पाठीमाग द्रौपद धरत घेत होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कीर्तनाला अतिशय रंग येत होता महाराज. त्या कीर्तनामध्ये अतिशय उल्हास, अतिशय प्रेम असणारं वाढत होते आणि जगद्गुरु तुकोबारायाचं हृदय भरत होतं. कंठ सद्गदित होत होता, डोळ्यावाटावर प्रेमाचे अश्रू गळत होते. एवढं मंत्रमुग्ध अवस्थेमध्ये तुकोबाराय जात होते. हरि नामे गरजोने जगा सप्रेमे भावे
उपासका याची नामे आणि मग त्या ठिकाणी गर्जना करत होते, हरीच्या चिंतनाचा जयघोष करत होते महाराज. आणि गर्जना करून सर्वांना सांगत होते, तुकोबाराय असणारे भगवंताच्या कार्यामध्ये, संताच्या कार्यात तल्लीन राहत होते बरं काय. देखो म्हणती त्यास वा तुकयाशी लागले प्रेम पिसे वा वा भलती बडबड करीतसे बोला. संत नसे निसदिनी. आणि मग ती जगद्गुरु तुकोबारायाची अवस्था बघल्यावर लोक म्हणत होते, तुका पिसा झाला. बरं काय, पिसा झाला, पागल झाला, याला असणार भगवंताच्या नावाचं वेड लागलेलं आहे. तो एका ठिकाणी स्थिर राहत नाही, भगवंताच्या कार्यामध्ये सदा सर्वदा राहत आहे. अशा प्रकारची अवस्था झाली महाराज. सज्जन हो, आणि हे खरं आहे बघा. ज्याला भगवंताची आवड निर्माण झाली त्यावेळेस असणारे हे लोक अशा प्रकारचं म्हणतात. मायबापू, तुम्हाला एक सांगून जातो, माझी स्वतःचा अनुभव सांगतो. कारण मी भक्तीच्या मार्गातला नव्हतो बरं काय. आमच्या गावातल्या त्या अर्जुना पाटणानं मला बोध केलं आणि तेव्हापासून मी भक्तीच्या मार्गाला लागलो. आणि ज्यावेळेस भक्तीच्या मार्गाला लागलो त्यावेळेस रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करत होतो. तर गावातले लोक म्हणले की हिरबा पाटलाचं पोरग पागल झालंय बरं काय. आणि तशा प्रकारची अवस्था तुकोबारायाचे महाराज. आणि म्हणून लोक म्हणाले तर तुकोबाराय पिसे झाले बरं काय. सत्यवादी परोपकारी भूत दयावसे अंतरी काम सागती नर नारी ते सत्वर करी निजागे. सप्रेम असणार त्या ठिकाणी अखंड असणार प्रेमानं कार्य करत होत. आणि तुकोबारायाला नर आणि नारी चिंतन करा. तुकोबारायापेक्षा लहान असणारे लोक, तुकोबारायापेक्षा मोठे असणारे माता, नर नारी, लेकर तुकोबारायाला आज्ञा करायलेत. माय बापू काम सांगाले का. पण तुकोबाराय कोणालाही नाकार दिलेले नाहीत महाराज. आम्हाला जर आमच्या सासूनं जर आज्ञा केलं तर सून तोंड वाकडं करायला चिंतन करा. बापाने लेकराला जर काम सांगलं तर ते लेकराला गोड लागणार आहे. पण तुकोबाराय असणारे त्या तुकोबारायाला लहान थोर असणारे काम सांगू लागलेले आहे. आरत भूत पदार्थांची मानसी जवळ असता देतसे त्यासी काया वाचा आणि मनीषी नवांची कोणाशी सर्वता. बघा माय बापू, कोणी काही मागो, अर्थ म्हणजे पैसा, भूत पदार्थ, इच्छा, जे काही या भूतमात्राच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली हे असणार जवळ राहिलं की देऊन टाकायचं बरं काय. आपल्याजवळ कोणी जर समजा तुकोबारायाकडे 2 रुपये राहिले आणि एखाद्याला मागलं तर खिशात हात घालायचं आणि ते सहज देऊन टाकायचं महाराज. आम्ही देत्या काय माय? अजिबात नाही. आम्ही आमच्या वडिलांना जर म्हणलं, बाळ्या मला थोडंसं नांदेडपर्यंत जाऊन यायचं आहे, लेकीला भेटून येतो, मला एक 200 रुपये दे म्हणलं तर 100च द्यावे महाराज बरं काय. पण तुकोबारायाला कोणीही पैसा मागू, कुठलीही वस्तू कोणी जरी मागलं तर सहज असणारे देऊन टाकत होते. आम्ही लोकांच्याच वस्तू घरी आणायचा प्रयत्न करायला महाराज. एवढे उदार अंतकरणाचे तुकोबाराय आहेत महाराज. आणि म्हणूनच कुठेही कीर्तन असो महाराज, कुठेही अखंड हरिनाम सप्ताह असो, कुठलाही संप्रदायातला सप्ताह असो, आमच्या तुकोबारायाचा अभंग शेवटी प्रमाण म्हणून तरी घ्यावं लागेल महाराज बरं काय. एवढं सामर्थ्य कशामुळं तर स्वतःचा विचार केले नाही.
नाही का, प्रॉपर्टीचा विचार केले नाही का, दान करून टाकलेत महाराज. बरं काय. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी उदार अंतकरणानं दान देत होते. बरं काय. स्वमुखे लोकाशी सागे ज्ञान वा वा. अहं ब्रह्मादी परिपूर्ण परी कवडीसाठी देते प्राण तरी व्यर्थाची बोलणे ते गेले. बघा मा बापू, स्वमुखे असणारे त्या ठिकाणी लोकांना सांगत होते ज्ञान. स्व म्हणजे स्वतः. जे जे आपण असे ठावे ते ते इतरासे सांगावे. शहाणे करुणा सोडावे सकळ जन. माय बापू, आपल्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान असणाऱ्या लोकांना सांगत होते. आम्ही आमचं ज्ञान आमच्याकडेच ठेवायचा प्रयत्न करतो महाराज. अहम ब्रह्मादी परिपूर्ण. बरं काय. कवडीसाठी त्या ठिकाणी लोक प्राण देतात, पण तुकोबारायाचा विचार तसा नव्हता. आपल्याकडं जे काही धन आहे, आपल्याकडं जे काही ज्ञान आहे, बरं काय, ते सत्कार्यामध्ये किंवा लोकांना दान देत होते. किंवा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यथ करी. सज्जन हो, अशा प्रकारची अवस्था असणारी तुकोबारायाची होती. बरं का. हरीशी तुकयाची नव्हे करणी बोलल्या सारिके वरते जनिया आत्मवतावगे विश्वमानी द्वैत स्वप्नी दिसेना. सज्जन मायबापू, तशा प्रकारचे म्हणजे कवडीसाठी प्राण देणाऱ्या लोकांसारखी तुकोबारायाची स्थिती नव्हती महाराज. बरं काय. कवडीसाठी एका रुपया करता प्राण देतात महाराज. बरं काय. आणि म्हणून तुकोबारा उदार अंतकरणाचे होते, मोठ्या मनाचे होते. आणि मोठ्या मनाचे असल्यामुळं बोललं तसं चालत होते महाराज. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पाऊले. बरं काय. तुम्ही आम्ही बोलत्या, पण इथं एक बोलत्या तिथे एक बोलत्या माय बापू. पण तुकोबाराय तसे होते काय माय? अजिबात नाही महाराज. एकदा शब्द दिला तर पाठीमागे येत होते का? अजिबात नाही. अशा प्रकारची अवस्था आत्मवत असणार हे ईश्वर मानत होते. या ईश्वराला प्रत्येकाच्या देहामध्ये देव मानत होते. किंवा तुकोबारायानं सांगितलेले आहे महाराज, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. जसे उसातो साकार तसा देहातो ईश्वर. कारण प्रत्येकाच्या देहामध्ये देव मानून त्या प्रकारचं आचरण तुकोबाराय करत होते. बरं काय. आपुले आणि परावेताने वावा. रणता देखे निज दृष्टीने. सुंदर रामराव पाटील. तुझे कळवळ तत्समान मानने. वावा. तिचे लक्षण संतांचे. बघा बापू, या काकांडी नगरी म्हणजे सदाशिव पाटील पहिलंच पवित्र नगरी आहे. बरं काय. तुमच्या गावामध्ये अनेक असणारे संत झालेले आहेत. बाजूला मामासाहेबांचा कृपा आशीर्वाद आहे तुमच्यावर. बरं काय. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या कृपा आशीर्वादानं, माणिक महाराजांच्या कृपा आशीर्वादानं तुमच्यासारखे हे रत्न आहेत महाराज या गावामध्ये. या काकांडी नगरीतल्या सर्व वयोवृद्ध जे काही महात्मे आहेत त्यांनी या दोन जीवाला घडवलेत महाराज. रामराव पाटील असो किंवा सदाशिव पाटील असो महाराज, तुम्ही यांना घडवल्या. एवढं सुंदर असणारं वाचनाचं काम, वक्रत्व करतात, दोन्ही कार्य करतात माय बापू. पवित्र नगरी आहे, संतांची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद आहे महाराज. बरं काय. आणि म्हणून असणारं माय बापू, आपलं आणि पराय हे कधी तुकोबाराय मानत होते का? अजिबात नाही महाराज. आपल्याला जवळ घेणं आणि परायाला बाजूला करणं हे दृष्टीचा विषय त्यांचा नव्हता. माय बापू, हे ईश्वराचे माझे घर
ऐसे मती जयाचे स्थिर किंबहुना चराचर तो झाला. कारण प्रत्येकाला आपलं मानत होते. आपलं लेख बघा, तुम्हाला माहित आहे त्या शेतकऱ्यानं ऊसाची मोळी दिलंय आणि ऊसाची मोळी गावात आल्यावर तुके आल्या म्हणून लेकरं आले. सर्व लेकरायला वाटत 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 गेले घरापर्यंत 3 टिपऱ्याच ऊस राहिलं महाराज. काय भेदाभेद केलं का? आमच्या हातामध्ये ऊसाचा दाणा मिळाव आणि गावातले लेकर मागावते त्या कमाय बापू देईना का? तर आमच्याकडे द्वैत नावाची वस्तू आहे आणि तुकोबारायाकडे अद्वैत नावाची वस्तू आहे. द्वैत माय बापू द्वैत जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आम्हाला भक्तीमध्ये उतरता येणार नाही. आपला आणि पराय हे जोपर्यंत आमच्यातून निघून जाणार नाही तोपर्यंत आम्हाला भक्ती कळणार नाही. आणि म्हणून तुकोबारायाच्या मनाची वरती अद्वैत झालेली होती बरं का. धनसंपत्ती निश्चित वा वा. तस्करी हरिली ऐकोनी मात चित्ती खेदन करी किंचित वा वा. याशीची संत म्हणावे. संत कोणाला म्हणावं महाराज? संत उदार उदार भरले प्रेमाचे भांडार. मला हे नाही. संत किती उदार आणि संत कोणाला म्हणावं महाराज? संत तुकोबारायाला म्हणावं. चिंतन करा, ज्या तुकोबारायाची धनसंपत्ती एखाद्या चोरानं असणारा जर घेऊन गेलं मायबापू हो आणि हे बातमी जर तुकोबारायाला कळाली तर किंचित सुद्धा चित्ताच्या ठिकाणी दुःख होत नव्हतं. मनाला किंचित सुद्धा वाईट वाटत नव्हतं. मायबापू हो, काय सामर्थ्य म्हणावं. आम्ही पोथी सांगायला गेल्या आणि गेल्यावर जर प्रत्येक ठिकाणी 500 द्यावे, एका ठिकाणी जर 200 दिलं तर आमच्या मनामध्ये विकल्प येते सदाशिव पाटील, है की नाही. आणि तुकोबारायाची धनसंपत्ती जरी चोरानं नेलं तर तुकोबारायाला कुठल्याच प्रकारचा खंत वाटत होता का? अजिबात नाही. त्याला संत म्हणावं महाराज बर काय. चोर म्हणजे हा आपला आहे, जीव आहे आणि तो खाला तरी काय फरक पडणार आहे. अशी वृत्ती ज्या संताची आहे त्याला संत म्हणता येते, इतराला म्हणता येणार नाही बरं का. बघा संजनो हो, काय विचार आहे. एखाद्या राजानं तुकोबारायाला बोलिलं आणि त्या राजानं रत्न दिलं, धन संपत्ती दिली बघा. आणि एखादा साधा रंक आहे, रंकानं घरी घेऊन गेलं आणि तुळशीचं पानच दिलं तर दोन्ही गोष्टीला समान मानत होते महाराज. गीतेमध्ये 12व्या अध्यायात 13वा श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रं करुणयवच्चं निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमीय. ही अवस्था कोणाची झाली? तुकोबारायाची झाली महाराज. श्रीमंताला तरी आपल्यासारखंच मानत होते आणि गरीब जरी आला तर तिथं द्वेष करत होते का? जेवढं श्रीमंतावर प्रेम केले तेवढंच असणार गरीबावर करत होते महाराज. बघा, हा तुम्हाला एक प्रमाण सांगतो. तर घरेची उज्जडो करावा या पारिकिया अंधारू पाडावा हे नेण्याचे गा पांडवा दीपू जैसा. बलप लावलेला आहे महाराज. ते बलप घरच्या माणसाला उजेड दिला माय आणि चोराला काय अंधार केला का? अजिबात नाही. तशा प्रकारची अवस्था अद्वैत अवस्था कोणाची होती? तर तुकोबारायाची होती बरं का. नाना प्रकारे केली
स्तुती कोणी दुरुतर बोलती परिहार्ष शोक नुपजे चित्ती वायशीची स्थिती चुकयाची सज्जनो, एखाद्या भक्ताने स्तुती केली आणि एखाद्यानं त्या ठिकाणी त्या तुकोबारायाचा द्वेष केला, मच्छर केला, नाना प्रकारचं तुकोबारायाला बोललं तरी मनाच्या ठिकाणी वाईट विचार येत नव्हता, दुर्बुद्धी उमजत नव्हती महाराज, चित्ताला दुःख वाटत नव्हतं. सज्जन हो, बरं काय, चित्त स्थिर राहत. स्तुती कोणी निंदो कोणी वंदो, कोणी निंदा केलं काय, कोणी असणार त्या ठिकाणी स्तुती केलं काय, तुकोबाराया मात्र अखंड देवाचं चिंतन करत होते. बरं काय, कोण्या एके दिवशी दान वाक्तुकयाची कांता करीत स्नान एकची वस्त्र आडजुने ते ठेविले चुनोने भिंतीवरी. योगायोग असा झाला माय बापू, एक दिवस निघाला आणि दिवस निघाल्यावर जगद्गुरु तुकोबारायाची पत्नी म्हणजे जिजाई. बघा माय, जिजाई म्हणजे काय साधी गोष्ट नाही. जिजाईचा एक नियम होता माय, ते पांडुरंगाला शिवा देत होती. पंढरपुरा माळावर जाऊन नवऱ्याला 12 वाजता जेवू घातल्याशिवाय जेवण करत नव्हती. बरं काय, आपल्या देवाला तृप्त करत होती आणि नंतर असणार तिनं जेवण करत होते. महाराज, तुकोबारायाला भेटण्याच्या अगोदर जिजाईला देव मिळाला माय. पायातला काटा आपल्या दातानं देवानं काढलं. बरं काय, कशामुळं काढलं तर आपल्या पतिदेवाच्या सेवेमुळं केलंय महाराज. म्हणून तुम्ही आम्ही काय करायला याचं नीट लक्ष देवावं महाराज. बरं काय, आणि म्हणून असणार त्या ठिकाणी तुकोबारायाची पत्नी म्हणजे ती जिजाई, आणि जिजाई असणारी एक दिवशी स्नान करण्यासाठी गेली. पण माझ्या माईकर मायबापू एकच वस्त्र होतं आणि तेही जुन्न झालेले होतं, जुनाट झालेले होतं. बघा, तुकाराम महाराज असणारे श्रीमंत होते, पण पूर्ण श्रीमंती जगाला दान केलं महाराज. बरं काय, आणि दान केल्यावर त्या ठिकाणी ही अवस्था आली. आणि मग ती जिजाई माता स्नान करायला गेल्यावर काय होते ऐका बरं काय, बाहेर बैसला वैष्णव वीर भजन करीत प्रेमादरे वावा विश्वी भरला रुक्मिणीवर त्या जवेन दुषे आन नाही. बघा महाराज, बाहेर असणारे जगद्गुरु तुकोबाराय बसलेले आहेत आणि मग त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन चालू होतं. विश्वांबर असणारा त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा सबाई असणारा भरून उरलेला होता. तुकोबाराच्या दृष्टीला भगवंताशिवाय काही दिसतच नव्हतं महाराज. कोणीही जाओ तर त्या ठिकाणी भगवंतच दिसू लागले होते. पांडुरंग परमात्मा आत बघितलं तरी पांडुरंग आणि बाहेर बघितलं तरी पांडुरंग. जसा हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोणीला. सज्जनो, ही अवस्था असणारी तुकोबारायाची झालेली होती. आणि मग त्या ठिकाणी काय होते बरं काय, तो एक दुर्फळ ब्राह्मण येऊनी तेथे तुकया श्री काकुळती येत. एक वस्त्र देशील माते तरी पुण्यागणित होईल की. सज्जन मायबापो, तेवढ्यामध्ये असणारी एक दुर्बळ असणारी ब्राह्मण आली बरं का. ब्राह्मणांची पत्नी म्हणजे ती रुक्मिणी माताच होती मायबापो. बरं का, परीक्षा आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात सज्जन हो. आणि मग ती ब्राह्मणीच्या वेशात आली, दुबळी आहे, आणि ती असणारी तुकोबारायाकडे जवळ येऊन तुकोबारायाला विनंती केलं, महाराज मला असणारं एखादं वस्त्र असलं तर दान द्या.
बघा माय बापू, तुकोबाराकडे दुसरं काही वस्त्र शिल्लक होतं का? एकच वस्त्र होतं आणि ते म्हणजे त्या जिजाईचं. जिजाई स्नानाला गेलेले होते, वस्त्र असणार भीतीवर टाकलेलं होतं. काय झालं महाराज? ब्राह्मण संसार कठीण फार, दुसऱ्या पळदनिशी नाही वस्त्र. जुने पाने असेल तरी द्यावे सत्वर मजाता. बाई तुकोबाराला विनंती करत आहे, महाराज आमचा संसार फार दुबळा आहे, आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं वस्त्र घ्यायला सुद्धा आमच्याकडे धन नाही, आणि म्हणून तुमच्याकडे जुनं पानं कसलंही असो पण आम्हाला असणारं वस्त्र द्या, अशा प्रकारची विनंती करू लागलेली आहे. वा वा. वस्त्र घेऊन जामनी. सज्जनो माय बापू, विनंती केलं आणि विनंती केल्यावर तुकोबारायाच्या मनाच्या ठिकाणी दया नावाची वस्तू उपजली. दया होते महाराज, दया क्षमा शांती देवाची वसती. सज्जन हो, देवाला जर आपल्यासारखं करायचं असेल तर आमच्याकडे दया असली पाहिजे. आणि ते दया नावाची वस्तू तुकोबारायाकडे होती. तुकोबारायाच्या मनाच्या ठिकाणी दया उपजली. तुकोबारायानं सांगितलं, बाई तिथं असणारं वस्त्र त्या भिंतीवर लटकलेले आहे, ते तू घेऊन जा बरं. काय आवरी बरसात स्नान करी वस्त्र ठेवले भिंतीवरी. ब्राह्मण येऊन ते अवसरी ओढोनी सत्वरी ते नेले. बघा सज्जनो, एकच वस्त्र आणि ते असणार त्या ब्राह्मणीनं घेऊन गेलं, भिंतीवर होते ते. बर काय आता काय बघा, देवाच्या मनात काय येते, भगवान परमात्मा असणारे काय करतात, तुम्हा आम्हाला ऐकायचं आहे बरं का. ब्राह्मणी संतोषनी चित्ती मने सत्वशील याची व्रती. वा. आशीर्वाद देताशा प्रीती मने रुक्मिणी पती तुझ पावो. आणि मग त्या ठिकाणी त्या ब्राह्मणीनं आशीर्वाद दिला. बर काय उदार अंतकरणाचा तो तुकोबाराय आहे. आणि मग सांगितलं, तुला रुक्मिणीचा पतिदेव असणारा पांडुरंग परमात्मा तुझं असणारं चांगलं करेल बर काय, भलं करील, तू काही चिंता करू नको. आशीर्वाद झाला महाराज. साधूचा आशीर्वाद, ब्राह्मणाचा आशीर्वाद, ब्राह्मणांच्या पत्नीचा आशीर्वाद आणि ती कृपा असणारी झालेली आहे. बोलू नको सत्वर जाय. ऐशी सांगून या सोय आपणही जाय सत्वर. सज्जनो, तुकाराम महाराजांना सांगितलं, माय नाही बोलू नको. तू जर बोललीस जिजाईला ऐकू गेलं तर है की नाही, लवकरात लवकर ते वस्त्र घे आणि इथून निघून जाय. एवढं बोललं आणि तिथून असणारे ते आलेले ब्राह्मणही निघून गेली. आणि मग तुकोबाराय बी गेल्यावर काय, मग वैश्वनी इंद्रायणी छेत्रे भजन करी सप्रेम भरी. इकडे मंदिरे कैशी वर्तनी परी बोला ते सादर चतुरी परिसावे. बघा सज्जन हो, इंद्रायणीच्या काठावर तुकोबाराय गेले आणि त्या ठिकाणी सप्रेम असणार भगवंताचं चिंतन कराले. पूर्ण प्रेमानं प्रेम होतलं. तुम्ही आम्ही किती प्रेम होत आल्या याच्याकडे लक्ष द्या माय बापू. बरं काय आता प्रेमानं भगवंताचं चिंतन तिथं चालू आहे. इकडं घराकडं काय अवस्था झाली ते ऐका सज्जन हो. स्नान करोनी जिजाबाई बोला. वस्त्र पातशे ते समय तू ठेवल्या जागी दिसत नाही. विस्मित देवी ती होय. बघा सज्जन हो, जिजाईनं असणारे त्या ठिकाणी स्नान केलं आणि स्नान करून ज्या ठिकाणी वस्त्र ठेवलं त्या ठिकाणी हात फिरवलं तर तिथं वस्त्र दिसणं आले माय बापू.
बघितलं वस्त्र दिसत नाही आणि म्हणून असणार विस्मितपणा मनात आला, चिंता लागली, काय झालं असेल वस्त्र अशा प्रकारचं वाटू लागलेलं आहे. कोणे माझे कर्म विपरीत वावा पुढे बुडवले बळीवंता वस्त्र नेले देखत देखत कल्पना मनात आणि तसे सज्जनो, जिजाई असणारे करपणपणा मनात आणू लागलेले आहे. माझं दैव असणार त्या ठिकाणी बळवंत आहे. कारण एकच वस्त्र होतं ते बी असणार गेलं बरं काय. फार मोठं असणार दुःख चिंता त्या जिजाईला लागली. काय करते ऐका बरं काय. बाये दासी नाही घरी वा शेण्या नावयाशी गेली दुरी गंगा तानी खेळे बाहेर विस्मितांतरी होतसे. मुबाई नावाची दासी होती, ती बी दासी घरी नाही. आणि गंगा नावाची मुलगी होती, ती असणारी खेळणारा बाहेर गेलेली आहे. आता काय करावं. बाथरूम मध्ये स्नान तर जिजाईनं केलेलं होतं. काय चिंता लागली महाराज. कोणाला आवाज द्यावावं, कोणाला काय म्हणावं अशा प्रकारची चिंता मायबाप हो ते जिजाईला लागली. फार मोठं असणार दुःख जिजाईला वाटू लागलेलं आहे. महादेवस्थानाशी गेला जाण सवे विठोबाशी घेऊन वडिलांचे लक्षण धरले त्याने वाढवेळ जाऊन बैसला. महादेव असणारा विठोबाला घेऊन स्नानाला गेला. बरं हे लेकराचं नाव आहे महाराज. आणि मग असणार हे वडील सुद्धा तिकडं बाजूला गेले का असं असणार त्या कोणाला जिजाईला वाटू लागलं. कोणाला आवाज द्यावावं, काय करावं अशी चिंता जिजाईला लागलेली आहे. कोणाचे कोण वय निश्चिती तरी 5 लाख अंगी दिसती म्हणून खाणत शिवाते आहारा बोलती जनात. कोणाचे कोण हे नसती बरं काय. घोड्याचे कोण असणारे नसते आणि 5 डाग असणारे अंगाला येतात आणि म्हणून असणार काय करावं अशी चिंता लागलेली आहे बरं काय. अशी बागेर देशाल्या दोन्ही सासुऱ्या गेल्या जय पासून घरी रक्षण नसेची कोणी देत असे उचलोनी भरत्याशी. आणि काशी आणि त्या ठिकाणी भागीरथी हे शाण्या असणाऱ्या दोन्ही नव्हत्या. मग घरी कोणी नव्हतं, कोण नव्हतं महाराज. मग आता काय करावं अशी चिंता लागलेली आहे. काशी भागीरथी शाण्या दोन्ही सासुऱ्या गेल्या जय पासून दादूला पैसला होता सदने वस्त्र मागत होती ब्राह्मणी. मनात विचार करत आहे काशी आणि हे भागीरथी ही 2 मुली होत्या पण ते कुठं गेल्या, नांदाया गेल्या. आता दादूला म्हणजे नवरा तुकोबारा आहे, अंगणात बसलेला होता. यानं काहीतरी केलेलं आहे बरं काय. दादूला बैसला होता सदने वस्त्र मागत होती ब्राह्मणी. जाताची शब्दध्वनी वावा म्याही श्रवणी ऐकिला. जिजाई म्हणत आहे आमचा दादूला अंगणात बसलेला होता म्हणजे तो खूप बरा आहे. आणि कोणती तरी ब्राह्मण असणार ब्राह्मणी हा वस्त्र मागत होते. मी माझ्या कानानं ऐकला आणि यानं नक्कीच माझं वस्त्र तिला दिलाय अशा प्रकारचं जिजाईला वाटू लागलेलं आहे. सांडिली बरी धडाची घातले काट्यावरी एकाचे वस्त्र होते घरी ते देऊनी सत्वरी पळाला. बघा सज्जनो, जिजाईला वाटायलंय यांना आमचं असणारं घरच त्या ठिकाणी दान द्यायला बसलं बरं काय. एकच वस्त्र होतं, सगळं देऊन टाकून दिलेलं होतं, ते सुद्धा असणारा हा वाघ दान दिलेला आहे. बघा सज्जनो, आम्ही असणारं वस्त्र आणत्या माय आणि हे तुकोबारा घरचं वस्त्र दान द्यायला येतात. आम्हाला आणायची सवय आहे, दान द्यायचे आहे का नाही. दान दिल्यावर आताची बाई जेवायला देईन खाण्यावर याला
अजिबात नाही महाराज, नाही अवघड आहे. आणि म्हणून असणार जिजाई चिंता करू लागलेली आहे. या सदाशिव पाटील या. मी वज्रगाव गेलतो, ऐकू माऊली झाल्यानं ऐका जाता जाता थांबलो ऐका बरं. म्हणून सांगा ऐकू देऊ समाज. सदाशिव पाटील सदाशिव पाटील या, तुम्ही या. मला गडबड आहे तिकडे. नमा पार्वती पते शिव हर हर महादेव. जैसा वृश्चिका न्याय करोनी पैसे लपवणी आड कोठे. काळ साधून असणारं कार्य करतात महाराज. बघा कधी कधी एखादा वृश्चिक म्हणजे इंचू एखाद्या दगडाखाली लपून बसते किंवा चपली खाली येऊन बसते आणि पाय जवळ गेलं की पायाला लागी आणते, डाव साधते ना महाराज. तशा प्रकारचा हा काळ होऊन बसलेला होता. कोण तर माझा दादूला म्हणजे तो खूप बरा आहे आणि यानं डाव साधला आणि डाव साधून हे कार्य केलेलं आहे. रवे बाहेर जातात ते काय काळ्याच्या नावे मारितो हकार. बाबा याच वाद राहिला मुका अन्यायाने का आठवणी. आणि त्या ठिकाणी यानं त्या देवाचं चिंतन करते. त्या काळ्याच्या नावानं मी हाक मारतो बरं काय. आज मात्र त्याला मुका राहिलाय अशा प्रकारचा असणार त्याची जायला वाटू लागलेला आहे. सोरटा खानोरी सजार पाठी बांधोनी साधिने वैर पती नोव्या दावेदार पूर्वीला जन्मांतर साधिने चोरट्या खानोरी साचार. बघा सज्जनो, काही लोक आपल्या सोबत राहतात आणि सोबतच राहून आपलं असणार सर्व दुसऱ्याला सांगून टाकतात किंवा जवळ राहून आपला सगळा भेद घेऊन सगळं असणार त्या ठिकाणी डाव साधून आपलं कार्य सिद्धीला नेतात. तशा प्रकारचा हा माझा नवरा म्हणजे जन्मोजन्मीचा दावेदार झाला बरं काय. आणि दावेदार होऊन मला जवळ घेऊन माझा असणार त्या ठिकाणी नाश केलेला आहे बरं काय. चिरानाली ब्राह्मणे वस्त्र दिदले तिज लागोणी मजशीन बोलता गेला राणी भगवाने करणे बैसला. बघा जिजाई त्या ठिकाणी बोलत आहे. कैची रांडाली ब्राह्मणी शब्द वापरलाय महाराज, पण अंतकरणातून वापरलाय काय माय नाही बरं काय. प्रेमळ असणारी जिजाई होती माय बापू, उदार अंतकरणाची होती. आणि वस्त्र असणार माझं तिला दान दिला आणि दान देऊन रानामध्ये कुठेतरी निघून गेलाय. अशा प्रकारचं आपल्या पतिदेवाला त्या ठिकाणी मनात बोलत आहे. माझ्या पित्या पाजीने वस्त्र घेतले होते दान वावा याच्या जोडीचे कधी अन्न बोला. खादले जिने सर्वता. जिजाई म्हणत आहे माझ्या वडिलांना घेतलेले वस्त्र होतं. याच्या काय बापाचं चाललं होतं उगाच देवा घे आहे की नाही. याच्या बापाचं कधी अन्न खाल्लं नाही आणि माझ्या वडिलांना दिलेले वस्त्र यानं दान दिलं गेला अधिकार आहे का. म्हणून असणार त्या ठिकाणी जिजाईला दुःख वाटू लागलेलं आहे. कांदे बांधोनी काळे मणी वावा फुकटची मेला झाला धनी धनी ठाऊक आहे त्याची करणे वावा दिवाळे काढोनी बैसला. जिजाई असणारे आपल्या पतिदेवाला म्हणत आहे. कंठी बांधोनी काळे मणी. गळ्यामध्ये मंगळसूत्राचा हार आहे ना काळे मणी. माझ्या गळ्यामध्ये असणारे काळे मणी बांधलाय आणि फुकटच असणारा माझा धनी झालाय बरं काय. ठाऊक आहे म्हणजे त्याची करणी. यानं माझं दिवाळं काढलाय. आपल्या नावात पतिदेवाच्या नावानं बोंब ठोकत आहे महाराज. मला एक आठवण आली. आमची एक वडील चुलती होती अनुसया बाई बरं काय. ती माता होती आमची वडील
आणि तिचे पतिदेव संभाजी पाटील. मायबापू, आमची चुलती आमच्या त्या वडील चुलत्याला रागराग करत होती बर काय, मरणा आलाय म्हणत होती. पण मायबापू त्या चुलत्याला पोटभर 3 टाइम खाऊ घालत होती बर काय. त्याची सेवा करत होती, इकडं बोलत होती पण इकडं सेवा मात्र करत होती. योगायोग काही दिवस झाले वयस्कार झाले, आमची चुलती वारली आणि चुलतीची मौत करून आल्यावर आमचे असणारे ते चुलते म्हणजे संभाजी पाटील जिथं आमच्या त्या चुलतीला बसवलंय तिथं जाऊन बसले आणि 5 मिनिटात प्राण सोडले. असे काही लोक या जगामध्ये असतात महाराज. तशा प्रकारचं जिजाई बोलू लागली पण तुकोबाराला असणारा त्या ठिकाणी मायबाप हो तुकोबारायाची सेवा करत होती बरं काय. अन्न अन्न करिता द्या सुंदर दुष्काळे बाईल मेली एक बोला त्याचे लाजन धरी विवेक वा जनाशी मुख दाखवितो. बघा माय बापू, जिजाई आपल्या पतिदेवाबद्दल बोलत आहे. अन्न अन्न करिता देख दुष्काळी बाईल मेली एक. बाईल म्हणजे याची अगोदरची ही पत्नी अन्न अन्न म्हणून मेली. याला लाज नाही, त्याला लाज त्याची धरणा आलाय आणि त्या जगाला तोंड दाखवत हिंडालाय. कोण म्हणाले महाराज? जिजाई बोलत आहे. कोणाला म्हणाली? मनातच म्हणाले. हाय काय पतिदेव जवळ. रखुमाबाईच्या सुकृत होते पदरी म्हणून गेली माझ्या गोदरी माझी विपत्ती होणार भारी यास्तव संसारी वाचले. बघा जिजाई असणारे त्या ठिकाणी दुःख करू लागले महाराज. रखुमाबाईच्या सुकृत होते पदरी, चांगलं सुकृत होत आणि म्हणून तिने असणार त्या ठिकाणी अगोदरच निघून गेली. माझं दैव काहीतरी फुटक, मला मागं राहावं लागलंय, याची सेवा करावं लागलंय, त्याच्या लेकरा बाळाचा टोकरा सांभाळावं लागलंय. माझं काहीतरी दुर्भाग्यावर काय. आता घरात जावे जरी देख तरी समोर वागती नावीचे लोक उपाय काही न सुचे अनेक करी तसे शोक यासाठी. सज्जनो चिंतन करा. जिजाई असणारे मनात चिंता करू लागले. आता बाहेर जावावं तर जगाचे लोक येतात बरं काय, आणि बाहेर गेल्यानं जमल का? जमणार नाही म्हणून शोक करू लागली. याच्यासाठी असणारा शोक चालू झाला, दुःख झालं आणि शोकाकुल होऊन काय करत आहे. शरीर संबंधी आणि व्याही मिळवणी लग्नाशी जाती पाहिया ते बोलावयाशी आले सर्वही म्हणती जिजाई बाहेर या. आणि मग असणारा शरीर संबंधी असणारा वेळी सर्व असणारे लग्नाला जात होते महाराज. आणि लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी जिजाईकडे आले. जिजाई बाहेर या म्हणले, तुम्हाला लग्नाला घेऊन जायचं आहे. आता जाता येईल का महाराज? काय करते बोला देवा. आईशे बोलवणे वचन घरात प्रवेशले अवघे जण बोला. आवली शिलेवरी बैसनी नग्न लज्जित मन होऊन या. सर्व लोक असणारे त्या ठिकाणी घरात येऊन बसले मायबाप हो. आणि घरात येऊन बसल्यावर आवलीला फार मोठं दुःख झालं, कारण नग्न अवस्था आहे आणि वस्त्र अंगावर नाही. आणि म्हणून लज्जित होऊन ती आवली माता काय करते बोला. तरी चळकना मारे ते उरावरी काय करावे यमशरी उपाय अंतरी सुचेना. आणि मग असणारा त्या ठिकाणी दावेदार असणारा डाव साधीला म्हणले, काय करू देवा? आपल्या
उरावर असणारे हात बडून घेऊ लागले. यानं तर डाव साधेलाय, पण मज कसं व्हावं असा असणारी अवस्था त्या जिजाईची झालेली आहे. विश्वाना संनिधा पातळ त्वरित वा वा भेने भयाग्नी पेटत बोला शोक स्नेह त्यावरी पडत धडकला बहुत त्याचे नी. बघा सज्जन हो, पिशवून लोक असणारे संधी साधून तिथं आले आणि शोक समुद्रामध्ये जिजाई पडली. शोकाकुल झाले, चिंता लागले महाराज. धडकले असणारे त्या ठिकाणी सगळे धडकन असणारे धडधड करू लागले. अशी अवस्था जिजाईची झालेली आहे. प्रीतीच्या इंधन प्रदीप्त झाला मोहाच्या वादे खवळला वा वा लज्जेच्या अंगी लागती ज्वाला चित्ती व्याकुळ होतसे. प्रीतीचं असणारं इंधन प्रदीप्त झालेलं आहे महाराज अग्नी. आणि मग त्या ठिकाणी मोहाचं असणार खळबळा निघू लागला. लज्जा असणारे वाटू लागली. चित्त असणार जिजाईचं व्याकुळ झालं. अशी अवस्था झालेली आहे. अग्नी जाळे तशा पायी आवली म्हणे मी करू काही तो सत्वर धावो निमिटा बाई बाई कौतुक काय पै केले. सज्जन द्रिताप असणारे पोळू लागलेले आहे. आदिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारच्या 3 तापा या जीवाच्या मागे लागल्यात. आणि ते 3 ताप असणाऱ्या जिजाईला पोळू लागल्या. आणि जिजाई म्हणत आहे, हे देवा मी काय करू, आता मला कोण पावणार आहे, प्रसन्न होणार आहे. मग त्या ठिकाणी विटामाई मागे प्रावरणाचा पितांबर सत्व टाकिला तिजवर लज्जा राखी रुक्मिणीवर करुणा कर दासाचा. सज्जन भाई बापू, मग प्रावरणाचा पितांबर असणारा पांडुरंग परमात्मा त्या जिजाईची लज्जा राखण्यासाठी पाठवलेला आहे. बरं काय सज्जन हो, चिंतन करा. पडता जाडवारी दास आठवा वाहारी मग होऊन दिसी घाले सुदर्श. सज्जन हो, घालून या भार राहिलो निश्चिंती. बघा, भगवंतावर भार घालावं आणि मग त्या ठिकाणी निश्चिंत मनानं तुकोबारायासारखं आचरण करावं. मग मात्र देव आल्याशिवाय राहत नाही. अनमोल असणारा पितांबर भगवंतानं दिला महाराज. त्या पितांबराचा मोल लावता येते का? लावता येणार नाही. अशा प्रकारची अवस्था भगवान परमात्म्यानं केलेली आहे. वा वा प्रीतापे आवली जळत होती तिजवारी मेघ रुक्मिणी पती सत्वर गती वळला. सज्जन हो, असं वाटत आहे की जिजाईनं त्रितापामध्ये होरपळत होती. बरं काय, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. आणि मला असं वाटतं म्हणाले की तिच्यावर असणारं त्या ठिकाणी ज्ञान रूपी वर्षाव पाण्याचा कोण करले तर पांडुरंग परमात्मा. रुक्मिणी मातेच्या पतिदेव असणारा ओळंगला. अशा प्रकारचं वाटत आहे. बरं काय, विस्मित धान्य पुरे मणी वा काळ्याची दिसते करणी बोला. त्या दवीन कोणी करीना. दिव्य असणारं वस्त्र बघितलं आणि विस्मित असणारं मनाच्या ठिकाणी झालं. तर जिजाई म्हणत आहे, हे नक्की काळ्याची करणी होय म्हणली. जिजाई पांडुरंगाला काय म्हणत होते माय? काळ्या तोंडाच्या आहे की रे. पण माय बाबू, काळ्या तोंडाच्या म्हणण्याच्या
पाठीमाग सुद्धा प्रेम होत बर काय. प्रेमानं त्या भगवंताला बोलत होते महाराज. आणि अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली दासी जनी चुडेल्याली. जनाबाईनं सांगितलं महाराज. एवढे कठोर शब्द कोणाला बोललोय तर भगवंताला माय बापू. पण कयानं बोललोय प्रेमानं बोललोय महाराज बरं काय. प्रेम सुख देई प्रेम सुख घेई प्रेमाविन नाही समाधान बरं काय. प्रेमानं देवाला बोललं म्हणून देव असणारे जनाबाईचं दळण दळू लागलेत माय बर काय. आमच्या कीर्तनाच्या ठिकाणी सुद्धा देव आमच्यासारखे जर येडे असले वाईट वर्तीचे लोक जर कोणते सांगले तर देव येईल का महाराज. येणार नाही. तिथं प्रेम पाहिजे बर काय. दाखवितो नाना चमत्कार तरी माझा काय त्याचा उपकार. वा वेडा केला आणि जबरदार म्हणून वारंवार सांभाळी. आणि मग ती जिजाई म्हणू लागली काय म्हणले देव. मला नाना प्रकारचे चमत्कार दाखवायला माझा निज भरतार माझा मालक माझा पतिदेव या असणाऱ्या हा काळ्या तोंडानं वेडा करून टाकला म्हणले. माझ्या संसारावर पाणी टाकला आणि आता नाना प्रकारचे चमत्कार दाखवायलाय. याला वाटायला मी काय याच्यासारखी होईल का. याच्या नामात मग्न होईल का. होणार नाही बर काय. दिव्य वस्त्र सत्वर नेसून घरात गेली न लागता क्षण. वा मंदिरे प्रकाश पडे तेने करुण आश्चर्य पिशून ते करीती. दिव्य असणार वस्त्र त्या जिजाईनं परिधान केलं महाराज. चिंतन करा जगाचा मालक वस्त्र देत आहे माऊली. तुम्ही आम्ही असणार दिलेले वस्त्र संपून जाते पण जगाचा मालक दिलेले संपून जाईल का. अजिबात नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे जिजाईचं नाव आणि जिजाईचं वस्त्र शिल्लक राहील महाराज बर काय. आणि म्हणून असणार ते दिव्य वस्त्र परिधान केले माता. आणि घरात आलं तर त्या घरामध्ये त्या पितांबराचा लक्क असणारा प्रकाश पडलेला होता. आणि आलेले लोक पाहत होते बर काय. कुंडली कवरते हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. पार्वती मध्ये शिवारार